वडगावात योगसेवा फाउंडेशनचे खेळमुक्त झाड अभियान। पेठ वडगाव येथील योगसेवा फाउंडेशनच्या वतीने पेठ वडगाव शहर व परिसरात खेळमुक्त झाड अभियान राबवण्यास प्रारंभ करण्यात आला। झाडांवर खिळे, तारा, फलक इत्यादीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी आणि झाडांना त्यांचे नैसर्गिक जीवन जगता यावे यासाठी हे अभियान राबवण्यात आले। पेठ वडगाव शहर व परिसरात पर्यावरण रक्षणासाठी कार्यरत असलेल्या योगसेवा फाउंडेशनच्या वतीने खेळमुक्त झाड अभियानाला प्रारंभ करण्यात आला आहे। पहिल्या टप्प्यात पेठ वडगाव ते संभापूर रस्त्याकडच्या झाडांवर लावलेले जाहिरात फलक व खिळे काढून अभियानाचा प्रारंभ करण्यात आला। या निमित्ताने बोलताना योगसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र जाधव म्हणाले, या अभियानाचा मुख्य उद्देश झाडांना खिळे, तारा, जाहिरात फलक आणि इतर वस्तूंमुळे होणारे नुकसान टाळणे आहे। अनेकदा झाडांवर फलक, जाहिराती लावण्यासाठी खिळे ठोकले जातात, ज्यामुळे झाडांच्या सालीला इजा होते। काही वेळा तारा किंवा इतर वस्तू झाडांभोवती गुंडाळल्या जातात, ज्यामुळे झाडांची वाढ थांबते किंवा ती वाळून जातात। झाडांनाही जीव आहे, संवेदना असतात, त्या संवेदनाने जीव जपणे आपले कर्तव्य असते। खिळे ठोकून त्यांचे नुकसान आणि नैसर्गिक जीवन आपण हिरावून घेत आहोत। या समस्येचे निराकरण करण्यासाठी खेळमुक्त झाड अभियान राबवण्यात येत आहे। योगसेवा फाउंडेशनच्या वतीने लोकांना झाडांचे महत्त्व पटवून देणे आणि त्यांच्या संरक्षणासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे। व्यापारी, व्यावसायिक, शाळा, महाविद्यालय यांना वृक्षारोपणासाठी व वृक्ष संवर्धनासाठी प्रवृत्त केले जात आहे। वडगाव परिसरातील वृक्षांना खिळे, वायर, बोर्ड यांचा विळखा बसला होता। झाडांची देखभाल होण्यासाठी योगदानापेक्षा त्यांच्या जीविताचा प्रश्न निर्माण करणाऱ्या काही कृती काही ठिकाणी होतात, हे दुर्दैव आहे। झाडांवरील खिळे, वायर्स, रॉड्स काढून त्यांना मोकळा श्वास देण्याचा हा प्रयत्न आहे। खेळमुक्त वृक्ष हे एक अभियान नाही तर आपले कर्तव्य आहे। वृक्षारोपण आणि संवर्धन अभियानात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन योगसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी फाउंडेशनच्या वतीने केले। यावेळी पत्रकार संतोष सणगर म्हणाले, आधुनिकीकरणाच्या वाटचालीत पर्यावरणाकडेच दुर्लक्ष होत असेल तर हा विकास अपूर्णच ठरेल। पर्यावरण रक्षणासाठी काम करणारी चळवळ गावागावात निर्माण होणे गरजेचे आहे। पर्यावरण रक्षण व स्वच्छता याबाबत घराघरात जागृती व सहभाग असणे गरजेचे आहे। वृक्षारोपण करून ते वृक्षरोप जगवले तरच वृक्षारोपण अभियानाचा उद्देश साध्य होणार आहे। यामुळे वृक्षारोपण आणि वृक्षरोपे जगवण्यासाठी नगरपालिका, ग्रामपंचायतींनी विशेष निधीची तरतूद आणि दैनंदिन पाणी पुरवठा, स्वच्छता, आरोग्य आणि या विभागाप्रमाणे वृक्षारोपण आणि संवर्धन यासाठी स्वतंत्र विभाग निर्माण करणे गरजेचे आहे। या अभियानात मेजर समीर जाधव, महेश्वर पाटील, मोहन माळी, शहाजी इंगळे, नितीन कुचेकर, डॉक्टर वैभव पवार, प्रकाश कुलकर्णी, राजेंद्र जाधव, संतोष सणगर आदींसह सदस्यांनी सहभाग घेतला। वृक्षावर खिळे मारणाऱ्या व्यक्ती, संस्थांवर योगसेवा फाउंडेशन पोलिसात तक्रार दाखल करणार। वृक्षावर खिळे मारून जाहिरातीचे प्रकार यापुढे व्यक्ती, संस्था व व्यावसायिक यांच्याकडून घडल्यास संबंधितांवर पोलिसात तक्रारीबरोबरच पालिका प्रशासन व विभागाकडे तक्रार देणार असून संबंधितांना कारवाईला सामोरे जावे लागेल, अशी माहिती योगसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी दिली। खेळमुक्त वृक्ष हे एक अभियान म्हणून नाही तर आपले कर्तव्य म्हणून आम्ही राबवित आहोत। वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन ही आपली सर्वांची जबाबदारी असल्याचे जाधव यांनी यावेळी सांगितले। पेठ वडगाव व इतर आसपास एरियामध्ये असे झाडांच्या वरती मोठमोठे खिळे मारून जाहिरात केली जाते, तरी इथून पुढच्या काळात अशी जाहिरात केल्यास आढळल्यास योगसेवा फाउंडेशन आपल्यावरती कायदेशीर कारवाई करेल। तरी कोणत्याही व्यापारी बंधूंनी अशी जाहिरात कृपया करू नये। आपल्याला जाहिरात करायची झाली तर आपले स्वतःचे बोर्ड लावावेत। कृपया झाडांच्या वरती जाहिरात केल्यास कायदेशीर कारवाईला समोर जावे लागेल भविष्यात।